मुंडके उभा राहूस तर. अरे पण मी मागल ती पण तुम्हाला सांगितलं होतं ना भांडणं करू नका म्हणून. म्हणून मी नाही का वेगळं राहते. मला ह्या बायचं तोंडच बघायला आवडत नाही. हिचा जेव्हा जेव्हा मी चेहरा बघते ना तेव्हा तेव्हा माझं काही ना काहीतरी नुकसान होतं. त्याला बेल्ट कस काय निघाला का राव असं चालू मध्ये? काय करता नाना? काय रे शाळेत निघाला का? शाळेत जायचं होतं मला बरं का, हा. पण एक काम होतं नाना तुमच्याकडं. काय ते का माझी सेकंड इयरची बीसीची फीस भरायची होती मला. फी भरली नाही का अजून? फी नाही भरली नाना, आता लेट झाला. आता लेट फी पडेल मला 2 दिवसाचं, नाही लवकर भरली तर. आईला पैसे आहेत बर का, पण आता काय झालंय कुठे मशीन बिघडलंय. हा का? आता हे रिपेअर करायला जावं लागेल, तिकडे पैसे लागतील. अर्जंट होता का त्यांना म्हणा थोडं थांबा ना 8-10 दिवस. नाही नाना, मग लेट फी 2000 वाढणार आहे डायरेक्ट. 2000? हा, म्हणजे 1 दिवसाचे 2 दिवसात 4000 होईल. मग आणि पेपर कधी? पेपर 15 दिवसांनी येतं. हा का? पेपरलाच बसून नाही त्यांना फी नाही भरली तर. ते सरचा नंबर देतो मी, फोन करू का? सर तर सर लय कडक येत नाना, ते मग मला हे करते, मग जास्तच बोलते मग. हा का? किती हा ना. पैसे लागले? फी 20,000 आहे. 20? हो ना, त्याला म्हणलं तर 2 टप्प्यात देतो आम्ही 10,000 करून, पण ते नाही ऐकत. आता ना निघत नाही पैसे. तुम्हाला तर माहिती परिस्थिती आमची कशी. आता ते कांदे तुम्ही म्हणले ते ना कांदे विकायचे गिराईक नाही आला का मग? गिरायकाला कांद्याला पण एवढा भाव नाहीये. तुम्हाला तर माहिती आहे कांद्यात कसं बरं, तुम्ही पैसे बर का माझ्याकडे तेवढेच आहेत नेमकं पैसे. पण मला 20,000 आहेत का? हा तुम्हाला देईन ना मी नाना. पण मला आता कुठे नीट करायची होती. मला ते फवाऱ्याचं औषध आणायचे पैसे तेवढेच आहेत. एक काम कर, देतो मी पैसे, पण मला एक 8-10 दिवसांनी देऊन टाक मग. बर बर कांदे गेली होती. बर, चालतंय. कांद्याला थोडा भाव वाढला का हा, हा. कांदे पण तुमचे एक ठोक पैसे देऊन टाक. बघ तुला फोन पे टाकले. बर बर, चालतंय. बघ ना धन्यवाद मोबाईल बरं का मध्ये. धन्यवाद. मोबाईल चार्जिंग लावलेलं आहे नाना मी घरात. नाही तो मा. आपण ते टायमाला तुम्ही बरं. मदत केली तेच बरं तुम्हीच कामाला येणार आहे, त्याच्यामुळे चालतं नाना तुमच्याकडे. जाय, चांगला अभ्यास कर, पेपर दे. हा हा टेन्शन नाही घेऊ, पैशाचं अजून लागलेत सांग. हा हा. स्वतः तिथे नाही कुठे मशीन न्यावं लागल. हॅलो, फोन उचले ना भाई. ओ ऐका ना मी काय म्हणते. हा बोल ना. अहो इकडे बघा ना, तिकडे बघून काय बोलना. आता काही रोजच बघतोय तो इकडं, काय बघायचं? बरं नका बघू. मी काय म्हणते, तू थांब रे, मला ते कुठे मशीन बिघडली, फोन करायचा ते पिकअप वाल्याला, घेऊन जावं लागल मला नगरला. ओ तुमचं कधी ना कधी काय बिघडतच असतं का? ओ कधी काय चांगलं नसतंच का? संसार आहे, बिघडतच असतं ना. बरं काय ते सगळं सोड. चांगलं चालत असतं का? ऐका मला, मी काय म्हणते, मला ना जरा 20,000 रुपये द्या बरं. जरा 20,000 म्हणजे काय 2 रुपये मागती का माझ्याकडे? जरा 20,000 रुपये द्या. अहो पण मग तुमच्याकडे होते ना, मी सकाळी अकाउंटला पाहिले होते तुमच्या. हाय तर मग मुद्दाम करायचं का? बळत द्यायची नाही, हाय नाही का नाही? पैसेच नाहीत अकाउंटला. कसं काय नाही बरं? कुठे गेले? काय माहिती ते काहीतरी मला वाटतं कट झाले वाटतं कशीच तरी. 20,000 वय? हा, मग एवढं माणूस शांत बसला असतं का कट झाले असते तर? आता सध्याला नाहीये, तुला देतो नंतर. पैसे नाही येत. हे बघा, मी सकाळी तुमच्या अकाउंट मध्ये पाहिले होते 20,000 रुपये. मला लगेच द्या बरं. अहो मला आहे ना थांब माझ्या आईला द्यायचे, तो दवाखान्यात लागतायत तिला. किती आहेत बघा अकाउंटला. 0-0. मग अहो मी सकाळी पाहिलं होतं. 1 मिनिट थांबा. अरे नाही येत अकाउंटला पैसे. 1 मिनिट, तुम्ही कुणाला पाठवलेत पैसे? अरे हा? अरे ऐक ना, मित्राला दिलेत ते मी. मित्र आहे का ऐक तो? ऐक, तो देणार आहे मला 5-6 दिवसात. तुला देतो मी पैसे. मग खोटं बोलता तुम्ही. काय गरज आहे त्या पोराला पैसे द्यायची? हा, कोणत्या पोराला? एवढंच पळ काय तर मग जायचं ना तिच्या घरी राहायला. हा, अगं त्याची ती एक्झाम फी भरायची होती. आता पेपर आहेत त्याला. हे बघा, आता तुमचा भाऊ ना गेलाय उलटून. समजलं ना? काही गरज नाहीये भावाच्या मुलाचं सगळं बघत बसायची. अगं तर त्याला पप्पा नाही येत, आपल्यालाच बघ नाही. आई हाय ना जिवंत. आई हाय ना, तोंडात किती जीव आहे. मग अंगात जीव नाही का? पोराला पैसे नाही देऊ शकत का ती कमवून आणून? हे बघ, तो देणार 7-8 दिवसात. एवढं आळडू नको. मी तुम्हाला काय म्हणते, मला 20,000 रुपये द्या. हा, म्हणजे त्याला द्यायला तुमच्याकडे पैसे, मला द्यायला पैसे नाही का? अगं लोकाला कुठे दिलं? पुतण्याचे तो माझा. लोकाला दिलं असतं ना तरी मला परवडलं असतं. एक वेळेस मी शांत बसले असते, पण त्याला द्यायचे नव्हते तुम्ही पैसे. लयच अवघड ती आहे राव एवढी तू. वटावटा करते ना, तिला गरजच नव्हती ना त्यांच्या घरात तुम्हाला पैसे द्यायचे. त्यांचं घर तुम्ही कशाला म्हणून भागवता? हे बघ, तुमच्या दोघीचे भांडण आहेत ते. तुमच्या दोघीच्या भांडणात मला घालू नको. आमचं चांगलंय. त्याला आतापर्यंत जेवढे पैसे दिले ना, त्यांनी मला पैसे मागे दिले आहेत.
चांगलं वाईट मला काही घेणदेण नाहीये, त्याच्याकडून लगेच पैसे घ्या. लगेच कस काय? पैसे तुम्ही घेता का मी घ्यायला जाऊ? अरे शाळेत भरली असेल त्यांनी फी आत्ता गेलाय तो. तुम्हाला घ्यायचेच नाही ना? अगं 8 दिवस थांबणार. मी चालले घ्यायला. अगं ऐक. जर त्यांना द्या पैसे. काय बावळट बाय आहे बरी. हा हिला सांगितलेलं कळत नाही का? लोकांना दिले का राव पैसे? मी पुतण्यालाच दिलेत ना. त्या शाळेत लागत होती फी भरायला. काय भांडते काय माहित भाऊ तिच्या सोबत. आता जाऊ दे भाऊ. हिच्याकडे बघतेच आता. ए बाहेर या बरं तू. ये बाहेर. ए काय ग? अरे तुला बोलती ना बाहेर आहे म्हणजे? मी का? माझ्यावर वापरू नको तू. मला सांग 20,000 रुपये तू घेतलेस कसे काय? काय केलं त्या 20,000 रुपयाचे? तुला लाज नाही वाटली माझ्या नवऱ्याकडून 20,000 रुपये घ्यायला? ए मेंटल सारखं 20,000 घेतले म्हणते आणि कुणाला म्हणते का मेंटल? 20,000 कोणी कोणाला दिले 20,000? माझ्या नवऱ्याने तुला 20,000 रुपये दिले का नाही ते मला लवकर दे. आणि तू पुढे माझ्या नवऱ्याकडे भीक मागायला येत नका जाऊ. एवढी तुझ्या ताकद आहे ना तर स्वतः जायचं. 4 घरची धुणं भांडी केलीच नाही येतील तेवढे पैसे. गरज नाही मला लोकांच्या इथं दोन्ही भांडे करायची, कळलं का? आणि वर नाक करून थायताय नाच तिथं. कोणी पैसे दिले कोणाला दिले माहित ना माहित माझ्यावर आरोप करते का ग थोबाडे? आता कसं काय तू बोलणार की मला दिलेत म्हणून पैसे? आता भागलं असेल ना सगळं घरात भरलं असेल राशन पाणी. बाया 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 काय सांगायचं? तुझ्या नवऱ्याने दिलं तरच आम्ही खातो ना तर तोंड वासूनच बसतोय. अगं नाहीतरी तुम्ही करताच काय? दर आठवड्या आमच्याच घरात भीक मागायला येतात. तुझ्या दारात कोणाला भीक मागायला? एवढी कोथिंबीर हाय गरीब का? दे ना ग. हे हाय का? दे ना ग. टमाटर हाय का? दे ना ग. तुमच्या घरात काय हायच नाही नाही का? वावरात चढून गेले ती एक टमाटर. हा ना. मी तुझ्या दारात कशाला येऊ मागायला एक काय टमाटर? तुझ्याकडं दिसलं ना ते फक्त तोंड आहे बोलायला, दुसरं काय हा, नाहीये तुला तुझ्याकडं. नाही तुझ्या थोबाडाला लय मोठं कुलूप लावलंय तू. माझ्या थोबाडात पण ताकद आहे आणि अंगात पण ताकद आहे. समजलं ना तुला? हा, तुझं हा. दिसते ना अंगात ताकद नाचत यायला. लहान मोठं संस्कार काय तुला नाही कळतंय ना, का? मला संस्कारच दिले नाही. मी संस्कार विकून आलेली. मग दिसतानी हे तुझ्या वातावरणावरून तुझ्या हा. वागण्यावरून. मला 26 रुपये दे. मला काय बाकीशी कुठून देऊ? बोलायचं नाही तुझ्यासोबत. कोणाला दिले तू? तुम्हाला दिले का माझ्या हातात आणून? तुझ्या पोराला दिलेत नाही नवऱ्याने. मग माझ्या पोराला जाऊन मागायचे? मला माहित नाही. माझ्या पोराला जाऊन तू माझ्या समोर दिले का? तो तुझा पोर काय ना मग तुलाच मागणार ना का? बाजूवाल्याला जाऊन मागू त्याचे पैसे द्या म्हणून तू मला. दिलेत का ते? तू दिलेत का? माझ्या नवऱ्याने दिलेत. तुझा नवरा कुठून आला? तो आमचा कोणीच कुठून नाही का? आमचा कोणीच नाही तो. आमचं कोणीच नाही का? माझ्या नवऱ्याने दिले. वर तोंड करून बोलती. दिले का नाही दिले मला काहीच माहित नाही. तू असं दाना दाना नाचत यायचं तुझं काम नव्हतं इथं. मग काय हळूहळू येऊ? हा. हळूहळू बोलू? काय करते बाहेर आहे? ही तुझी पद्धत आहे का बोलण्याची? हा माझी हीच पद्धत आहे. इतक्या दिवस ना आव जाऊ घालून तुम्ही बसलेत माझ्या डोक्यावर. शांत होते ना तर तुम्हाला देखवत नव्हतं. असं का? हा. मी म्हणलं नाही तू नाच संस्कार सोड. मी तुला बोलले ते काय बोलायला दाखवणार आहे? आणि पैसे दे आणि पैसे दे उठून सुटून पैसे दे. तुला नाही सध्या पैशाचा नाद आणि पैशाचं पेड आहे. आम्हाला नाही. काय काय झालं? भरलं मग घरात? काय काय भरलं? काय भरलं ग घरात? हा? काय भरलं? नाही तुझ्या नवऱ्याने पैसे दिले तरच आम्ही खात असतो. तुला का काही माहिती. चोरून आणलं माझ्या हा. घरातून? काय आणलं तुझ्या घरातून हा? चोरून? तुझ्या घरात काय तुझं घर गच्च भरलेलं काय ग तुझ्या घरी हिरे मोती असं काही भरून ठेवलेलं मला काय? तर वाटतंय मादिराला ना तुम्हीच गचकून पाठवलं असेल. हा, तूच राहिली होती तेवढी काहीतरी सांगणारी. टाकलं असेल जेवणात तुम्ही. अगं तूच राहिली होती बोलणारी नक्की आता आली सांगायला मला. तुम्हाला देखवत नसेल ना ते घरात राहिलेले. तुम्हाला कसं पाहिजे होतं? सगळं तुम्हाला पाहिजे होतं. हे घर बीर त्यांच्या नावावर काय नको होतं तुम्हाला म्हणून त्यांना दिलं लवकर पाठवून. असं आणि आहे बसले का? तिथं लोकांचे हे करत. हा, काय केलं? तुझं हा. घर लुटलं काय? लोकांचे धुणे धुवत बसलेत ना हा. तुम्ही हा, जाऊन. काय तुझं धुणं धुतलं? हा. कोणाजवळ धुतलं तुझं धुणं? मला काय माहित नाही का? सगळ्यांना जाऊन चुगल्या चांगल्या करत बसता तुम्ही. अगं जगाला दिसत नाही का तू काय गुणाची आहे? हा काय गुणाची जगाला दिसत नाही? दुनियाचे डोळे गेले. हा. फट्टा करायचे नाही ते त्याच्या दारा घेते. अहो मी नाटपाटा करते ना म्हणून तुम्ही जाता. समजलं ना? हा. बाकी काय नाहीये. याचे नुसते त्याचे- आयुष्यभर जळतच राहा खड्ड्यात जात राहा. हा. दुसरं काही जमणार नाही तुला तुम्हाला. तेवढेच आशीर्वाद देता येते. हा. तुला चांगलं कधी तुझ्या तोंडातून निघणार आहे? आम्ही चांगलं केलंय म्हणून आमच्याकडे भरपूर पैसा पाणी आहे. तुमच्याकडे काय नाहीये. काही नाही. तू सांगते काय मला काय आहे का नाही? हा तुला माहितीये का माझ्याकडे काय आहे काय नाही ते? गरवानी येतात नुसते काय पण मागायला. त्याला अक्कल नाही का? एवढा मोठा झालाय ना तो. एवढा मोठा कशासाठी केला? जर त्याला कामच करता येत नाही तर कॉलेजला काय करायला पाठवता तुम्ही? अगं तू हा? कोण काय विचारणारी? गरज आहे तू कोण कॉलेजला? विचारणारी? काय घरी नाही ही कोण विचारणारी? घरी बाई घरी काय येऊ मी? तुम्ही ह्यांना पैसे दिलेच कसे? पैसे घ्या. मला माहित नाही. पैसे घ्या तुम्ही. दिवस जात नाही किंवा भांडल्याशिवाय. नाही जात. हा हा नाही जात. जास्त राग- बोल नको बरं का थोबाड फोडीन. हा फोडा तुम्ही. मला माहित नाही. पहिले 20,000 रुपये घ्या. आणि होय बा- हे बघ पैसे तू आपण दिले का?
हा दिलेत. मी माझ्या कष्टाचे पैसे दिले, तो बाप नव्हता आला पैसे द्यायला. माझ्या बापांनी ना हुंडतलंय काय दिलंय, ही काय आलती तशीच रिकाम्या हाताने घरात घुसले. माझं कशाला नाव घेते का? गुंड्याचा पैसा अजून आहे का? हा आहे ना. हा हा तुमच्या घरात हे आहे ना, टीव्ही कपाट सोफा हे सगळं माझ्या बापाने दिलेलं. तुमच्याकडे तरी काय होतं? उपकार हे बघ, केलाय. मी पैसे दिले त्याला, मी माझ्या पद्धतीने पैसे घेतो, तुला भांडायची गरज नाही. का भांडायचं नाही? मी तुम्हाला 20,000 रुपये मागितले तर मला नाही दिले, मग त्याला कशाला काय दिले तुम्ही? अगे तुला देतो बोललो मी 8 दिवस. मग लगेच द्या, लगेच द्या. लगेच नाही माझ्याकडे. मग नाही ना, मग घेऊन येत. नाही नाही, हिचा असं आडका काय भांडार आहे बरं? मला माहितीच का कोणाचा व्यवहार झाला, काय झाला? आरण खारा येऊन खायचाय नाच तिथं नानी, तुम्ही झाला. थांबा, तुम्ही अगं जाऊ तू द्या. कशी आहे ना, मला चांगलं माहिती. माझ्या नवऱ्याला ना गोड गोड बोलून ना तू तुझ्या ताब्यात केलेलं आहे. कारण लाज नाही वाटत का बोलायला? हा थोबाड तोंडे, मला कसं काय हात लावला तुम्ही? जास्त बोलू नका, तुला सांगू तुम्ही. जास्त बोलू नको, कळलं का? मी माझं बघन पैशाचं. चार 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 मला कधी बोलून देत नाही, त्यांना भांडती. उलट आता बापाचं घरी काय आहे? सगळं घर काय आणलं काय कुठून तू उचलून? मग त्यांनी आणलं होतं का हा? उचलून? हिला माझा जाऊ द्या गोळा जाऊ द्या म्हणतोय. नाही नाही, जाऊन हिला दे, काय जाऊन माझा दे. गोळा उठलेला मला ही काही कळतच नाही. काय झालं का हा. माझ्यावर, काय झालं का माझ्या? आज नको येऊ माझ्यावर. माझा नवरा आला म्हणून लगेच माझ्यावर नको सरकू. तुला पण मस्त तोंड आहे. नाही नाही, आता कसं थोबड बंद झालं का तुझं मुद्द्याचं बोलल्या? त्या पोराची फी भरायची होती, त्याचे पेपर आहेत आता पुढच्या आठवड्यात. शेवटचं वर्ष आहे, नोकरीला लागन बिचारा, त्याला बाप नाहीये. पण नाही, थोडं समजून घेत नाही. बाप नाही ना, मग तुम्हीच माना ना बाप. बघ आता इथे तोंडात इथे जिभेला हाडे काय काय बोला माणसाने? अक्कल त्याला. तुझ्याकडे बघू तुम्ही नंतर, हा आणि त्याला बोलून घेऊ तुम्ही. हा बोलून घ्या. मी त्याकडून तर पैसे घेतल्याशिवाय राहणारच नाही. तुम्ही पैसे- तिकडे काय करा, मला मारून टाकली तरी मला फरक नाही पडणार. फी भरलेली तिने आता शाळेत. मी त्याच्या कॉलेजमध्ये जाऊन घेऊन येईन. बघ आता हा. बाई. बापाच कॉलेज तिथं. हा हाय, पैसे घेऊन बोलून घ्या त्याला लगेच. थांब ना, लावला ना फोन, दम काय ना. हॅलो, कुठं आहे? हे पैसे भरले का? बर झालं, घरी ये तू. ते फॉर्म नंतर भर, परीक्षात आधी घरी. इथं काय चाललंय बघ, घरी ये बर पटकन. त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला पैसे घेऊन राहिले म्हणून? मला काहीच माहित नाही. सगळं पैसे माहित आणलेलं. असतं, फक्त ते दाखवतात. मला काय माहित नाही. गपना, तुला सगळं हा. माहिती आहे, आम्हाला काहीच माहित नाही. बावळट येतं. हा बावटच आहे, त्यांची साईड घेताय तूच तुम्ही. लई शहाणी झाली आता. काय करावं बाई, याला ही पोरगी एक शब्द माणसाला बोलून द्या ना का काय म्हणून द्यायला? तुम्ही कसे काय माझ्या नवऱ्याकडून थांब. 20,000 रुपये घेतले? मी हा? बोलतो, मी बोलतो, थांब थांब. तू सांगितलं का नाही नानीला पैसे घेऊन राहिलो म्हणून? ना ते अर्जंट होता ना, फॉर्म भरायचा होता, पैसे घेतले तसंच गेलो मी. आज तुम्हाला म्हणलं नाही, क्लास डेट जवळ आलेली आहे. अरे मग सांगा तुझी आई बरं. आहे ना इथं, तुझ्या आईकडून घ्यायचे ना पैसे, नाही तर तिकडून कुणाकडून पण घ्यायचे. आमच्या घरातून घेतलेच कसे काय? त्याला तू मागितलेच कसे काय पैसे? अरे शाळेत फी भरायची होती. फी गेली उडत. शिकून कुठं दिवे लावणार आहे? अरे हा, तू शिक, तू 7वी नापाशी, तू नको हा. शिकू आम्हाला. तुला काय कळत रे शाळेचं महत्व? हा. मग हा हा? कुठं दिवे लावणार होता शिकून? तो भावा तिकडे टोकरवानी हिंडतोय, मावा खाय विमाल खाय. हा. हा? याच्या कोंबड्या चोर, माझ्या त्याची गाडी घरचं चोर. नका काढू, माझ्या घरचं नका काढू, ह्यांच्या घरचं अगं नका. अगं, पण तुला काय गोळा काय उठला काय? तो बाप अडणी, तू अडणी, सगळं खानदान अडणी. तुला काय हा, कळतंय? तुम्ही लय शिकलेले. शाळेत लय महत्व. दिवे लावून आलेत कुठं हा? कुठं. आणि मला सक्का चुलता, मी याला नाही मागणार, कोणाला मागणार आहे? हा ना, कधी काय यालाच मागणार? माग. एक काम कर ना, या ना इकडं घुसून राहा तू. या. तुझा हक्क नाही काही, तुला कळलं का? नाही ना, मग मला इथं कशाला आणली तुम्ही? या घरात इतक्या दिवस मी संसार तुला करते. तुला आता रुपये देणार नाही, इथून पुढे माग तुम्हाला. हा नका ना देऊ. कशा नाही देत, मी पण बघते. तू सगळे म्हण. ह्यांच्या घशात घालायचं असेल ना हा, तुम्हाला. तू तुला म्हण थांब. फक्त आम्ही shopping. आम्ही दिसतो ग, तुला बाकीचं काही दिसत नाही. जसे आमचे दिसते तुला. तुला पण मीच दिसते ना, अख्खं गाव हा. सोडून. तुला हा. दमाग मला शॉपिंगला पैसे द्या, मेकअपला पैसे तू सांगतो. हा ह्यांना द्या ना, ह्यांचं राशन भरा, सगळं करा ह्यांचं. तुला आता ह्यांना आहे ना, गाड्या घ्या, घोड्या घ्या, सगळं करा ह्यांचं. तुला आपण- रोज पाठवतो, 250 रुपये रोज पाठवतो. नाही, 400 रुपयाला. तुला गाडी घेतली, ह्यांच्याच जीवावर घेतली का काय? कोणती गाडी घेतली? कोणती गाडी कोणती घेतली? गाडी ती घेतली आई? कोणती आणली तू खटारी उचलून? बघ आता खटर उचलून. काय बोलती नाही, नाही तू? 20,000चा विषय काही नको काढू, हा, कुठली हा. पुढे. मला वाटतंय सगळं तुमच्या जीवावर जगतायत नाहीये, म्हणून तुम्हाला काही बोलता येत नाही. नानी तू काय डोक्यावर पडली का? आज काय बोल राहिली तू? सगळं माहिती तुमच्या मागे किती काड्या करतात, तरी पण त्यांच्यातच घुसत तुम्ही हा, काय अजून. गाड्या केल्या? हा. पोलीस पाटील ती मंगल काकू नाही का आणि स्वच्छ मंडळी तिने नांदवडी पाहिजे का? मंगल काकूचं लय तुफान बांधणं चालले. कशाने मानलं चालले पण? काही बांध नाही, घरगुटीवर बांध नाही वाटतं पैशावरनं. असं आम्ही ऐकलं नाही, तिथं होतो आम्ही. चला 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 लवकर चला चल. चला. पैसे भरले ना तो फी, हो, भरले पण. टेन्शन घेऊ नको, अभ्यासाकडे लक्ष दे. मला माहित आहे त्या पैसे आणून दे. हे चल भाई घरी. मला नाही घरी यायचं, वय. मला नाही यायचं, तुम्ही जा.
तुम्हाला गरज नाही ना निघायची. घरी वय तू मी पैसे घेऊन येणार निघा. पैसे आता आत्ताच्या आता कुठून देणार आहे माणूस पैसे बघा ते घरी वय, येड्यापणा घरी येऊ. मला नाही यायचं. पैसेच नाही बघा. भेटले मम्मी नाही, त्यांना. रुपये रुपये देऊ देऊन नको. टाकलेत मी. 20,000 तू मला देणार होता ना पैसे मला? दे. मी देणार नाही जा. मला तू आहे पैसे काय दे. 24,000 मला 8 दिवसांनी देणार होता ना हो. तू रुपये देऊ नको मला द्यायचे तू. आता देणार पैसे देऊच नको कसं हा. काय नाही देणार? पैसे देऊच पैसे नको कसं काय नाही देणार? खरं आहे ना नाही मग देणार. कुठून मी देईल दिले, सोडून दिले पैसे नाही, नाही, कुठून हा, कसं काय सोडून दिलं चल तुम्ही नाही देत, पैसे? काय करशील तुला चल. अजून हा, 5,000 ए, रुपये अरे तुला करतो का? काय वाटतं का काय तुला? बोलती नानी? हा? तू नाही करत काय मला तुला तू मला काय करीत नाही काय शिकवलं का? माय संस्कार आणि- काढत होते. ह्याला किती चांगले संस्कार आता तुला लावले. किती आहेत? तुला किती एवढा आहेत? मोठा घोडा अरे झाला, तुला हाय किती त्याला आहेत? संस्कार. कोणची पद्धत आहे माझ्या मम्मी तुला सोबत किती बोलायची? आहे? मोठी संस्कार? जायची. हा, किती आहे? ट्रिपला जायचं ना हा, सगळीकडे घेऊन जा त्यांना. हो इकडे. 5,000 रुपये देतो तुला मी हा. संध्याकाळी. काय चाललंय काय राडा चाललाय तुमचा सरपंच साहेब, तुम्हाला पैसे लागत आहे का उसने काही अहो, व्याजन काय झालंय पण तुम्हाला 1,00,000 रुपये व्याजन देऊ का झालंय काय नेमकं आमच्या तुला? गावाला द्या तुम्हाला ना. लागत आहे पैसे उसने मी पैसे काय म्हणतोय ऐकून मला घेतोय सगळे का पैसे द्या ना. हा देतो 5,000 द्या. हा जमन जमन अरे झालंय काय नेमकं फ्रीज आणायचं ना फ्रीज नाही, फ्री- हा, फ्रीज आहे हा, बायाच्या बोकंडी. हा, माझ्या बोकांडी टाकायला आणि फ्री. नाही, हा, नाही, तू- त्या जायच्या तोंडाचे हा. काय काय झालं ना रे कोण माझी मंगल बायको आणि तुला नाही, तुला नाही, भिकच मंगल- लागायला लावतो. मंगलच्या मुंडक्या कुणी पाहिजे का काय स्वतः बायको हे हा. मुंडक्यावर हा हा अरे अरे पळत आले माझ्याकडे म्हणले पाटील साहेब लवकर चला अजून तो दिला नाही मी नाही, पाय. दिलता, हिनंच नक्कीच दिलता. दिला आता. हिनंच दिलता, हिनंच दिलता. माझ्या दिला 20,000 रुपये ते दिले माझ्या ना, बरोबर नक्कीच होय, पाय माझ्या- देईल. मी मेलेल्या आईचं दूध पेले हा. माझा मुंडका उभा राहूस तर हा. अरे पण मी मागलती पण तुम्हाला सांगितलं होतं ना भांडणं करू नका म्हणून म्हणून मी नाही का वेगळं राहते. मला ह्या बायचं तोंडच बघायला आवडत नाही. हिचा जेव्हा जेव्हा मी चेहरा बघते ना तेव्हा तेव्हा माझं काही ना काहीतरी नुकसान होतं. तू इथं कशाला आली भांडायला तिच्या पशी तू माझ्या नवऱ्याने ह्या बायला 20,000 रुपये दिले. अरे दिले म्हणून काय आता तिचा बारकाच दिले ना पण मला दिलेच का तिचा नाही नवरा आहे जिवंत मग दिले म्हणून त्यात काय वाईट अहो झालं मला एवढंच कळतं की ह्या बायाच्या अंगात ताकद आहे ना. हिने बाहेर कामाला जावं आणि स्वतःच्या पोराचं बघावं ना. आमच्या इथं भिका मागायला यावंच नाही ना यांनी. अगं भाई ठीक आहे पण आता तुला पोरग झाले तुला पण कळन ना पोरं झाल्यावर काय आहे, काय नाही आता तिला एक पोरग ठीक आहे ते काय परीक्षा असेल परीक्षेला लागले असते पैसे कायला घेतले होते रे तू पैसे एक्झाम फॉर्म भरायचा होता मला हा. BCA ची फीस होती माझी त्याच्यामुळे घेतले होते घेतले 2 घेतले दिवसाआधी देईन ना होती. पैसे मग? माघारी कुठे चाललेत पैसे आमचे पुतण्यालाच कागद दिले देऊन टाकून त्यांनी. आणि पण एवढं बोलू नको पुढचं तू हा तू पुतण्यालाच नको लय दिले. बोलू बस शांत. तुला देऊन टाकतो पैसे तुला हा. एवढं पुढचं बोलायची मग गरज देऊन नाही टाक मला. लगेच देऊन टाक. अय, देऊ नको रे पैसे मी काय म्हणतो श्वास एक हा. काम कर नसन जमत ना तिकडे रानात घर बांध नाही नाही ते- तर तू तरी तिकडे रानात बांध नाही, यातला राहू दे इथं नाही नाही हिलाच जाऊन द्या. नाही, प्रत्येक वेळेस मीच का माझं हे इकडून करू? पैसे आणणार घर आमचे बांधायला. ऐकत नाही आता रानात घर बांधायची हा, यालाच पाठवा. घर नका का सपार बांध एखादं तिकडे राहा हे दररोजचे जे भांडणं आहेत ना हे नको आहेत मला गावात बरोबर आहे पोलीस पाटील तुमचं बरोबर आहे आमचं बरोबर आहे हा नाही तर ना तुमच्या दोघांना पण आहे ना तालुक्याला जाऊन आहे ना डायरेक्ट दोघांवर कंप्लेंट ठोकून दे तुम्ही टेन्शन घेऊ नका दोघं पण हा. कंप्लेंटची तुम्ही गरजच इथंच थांबा. काय आहे? हा. कंप्लेंट करायची गरजच काय आहे? आम्ही आमचे एक आहेत का नाही हीच तान 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 करते आम्ही म्हणलो का तालुक्याला जायचं ना आमकं करायचं आणि माझं घेतलं आणि तुझं मी काय माझं म्हणतो, तुझं ही मिटून करते घ्यायचंय का नाही तुम्हाला आम्ही सुरुवातच केली नाही मिटवायला आम्हाला उलट शांतता पाहिजे त्यांची हे बघा सरपंच साहेब यांची काही चुकच नाही हा. हिची चूक आहे हिला मिटून घ्यायचंय का नाही 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 मी नाही मिटवलं. मला या बायचं तोंडच नाही बघायचं. हा नको मिटू तू आम्हाला तुमचा पण थोबट नाही तुला बघायचं. घरी सोडून येतो मी. हा चालले मी हिला माझ्या घरी माहेरी. सोडून येतो मी. चालन जा असं बॅग करून भरा, थोडं चल. जमतंय तिघ जाऊन त्यांचा संसार मोडायचा का चल बॅग भर तुला घरी ही सोडून जायची येतो. म्हणल्या तुला तेवढंच अरे लागत मग कोणतरी कमीपणा तर घ्या मग ना आम्ही कुठं- दोघं ताईट लागल्यावर हिने- मग मिटायचं हिने कसं? समजून घ्यावा काही गोष्टी सगळ्या आपल्या आहेत हिने ठीक आहे ना, समजून ती घ्यावा लहान आहे तू तू तर मोठी ना पण मी तू- तिला काही तू समजून बोललंच गेलं नाही बघ. ना ती म्हणते माझं खाती माझं घर भरी ती माझा नवरा मी देतो. इज्जत केली असती मग त्यांच्या हाताखाली राहिले असते. पण जेव्हा मी लग्न करून आलते ना मला ना दिवस रात्र ह्यांनी राबवलं दिवस रात्र ह्यांची ठीक आहे सगळी ना, कामं मी केलेली मोठी- आहेत. तुझी मोठीच जाव आहे ना मोठी जाव म्हणजे एक आता ही आई समान असन किंवा काय ती असन ते असन पण काही गोष्टी तू पण समजून घे ना हा? आई सामान वाणी राहायला लागतं ना माणसरी पण. काय बरोबर आहे नाऱ्या तुम्ही म्हणताय बरोबर हा, आहे. असं हा, बोल. हा. बरं मिटून घ्या आणि काय करायचं ए, श्वास तुला सोडू का घरी नेऊ कायला सोडित बापाकडं बरं नानी मी माफी मागतो पण हे बोलू नको काही आम्हाला तुझे पैसे आम्ही देऊन टाकू 8 दिवस नाही लवकरात 15 लवकर दिवस देऊन टाक रे पण- ए, जाऊ का रे श्वास मी चला, जमत. चला. चल ना घरी आता काही तर थांबायचं जेवायला नाही तर जेवून जा स्वयंपाक करते चला बघितलं का किती तुम्ही टेन्शन घेऊ नका हा? हा.
तू अभ्यास कर रे. हा नाना चालतंय. येऊ का? हा हा चल रे.